लग्नानंतर होईलच की प्रेम भाग पहिला. शुभमंगलम सावधान. अचानक टाळ्याच्या आवाजाने ती दचकून इकडं तिकडं पाहू लागली. बाजूच्याने तिला हलकेच हलवलं. अगं लक्ष कुठं आहे तुझं? गुरुजी केव्हांचे सांगताय हार घालायला, तिच्या मैत्रिणीने अक्षराने सांगितले. तसे तिने तिच्या जाड गडद पापण्या हलकेच वर उचलल्या आणि बघितले तर 2 डोळे रोखून तिच्याकडे बघत होते. गुरुजी म्हणालेत, वधूने वरांच्या गळ्यात हार घाला. तसं तिने तिचे नाजूक हात हळुवारपणे उचलून वरती घेतला. आता प्रश्न हा होता की तो 6 फूट उंचीचा तर ती 5.5 फूट. हार घालणार तर कसा? तेवढ्यातच तो तिच्या समोर तो हलकेच झुकला. तसं तिने त्याच्या गळ्यात हार घातला. तिने मनातच हुश केले. लग्नाचे सर्व विधी पार पडत होते, पण तिचं मन मात्र उदास होते. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले. खंड सौभाग्यवती भव. तिच्या सासरे म्हणजे प्रदीपराव सरदेसाई यांनी भरभरून आशीर्वाद दिला. तसं तिच्या चेहऱ्यांवर हसू पसरलं. तो मात्र तसाच जणू तो तिथे असून नसल्यासारखाच होता. त्याच्याकडे बघून प्रदीपरावांनी हलके सुस्कारा सोडला आणि म्हणालेत, काळजी घ्या सुनबाईंची. ते म्हणाले तसं त्याने फक्त मान डोलावली. बाजूला उभ्या असलेल्या तिच्या सासूबाईंपुढं ती झुकली, मात्र त्या तशाच रागात निघून गेल्या. तिने प्रदीपरावांकडे पाहिलं. त्यांनी डोळ्यांनी तिला अस्वस्थ केलं. निघायचं का? आवाजाच्या दिशेने तिने पाहिले. त्याने तिचा हात घट्ट पकडून आणि ओढून बाहेर घेऊन निघाला. जितेंद्र हताश नजरेने आपल्या लेकीकडे बघत होते. ती म्हणाली, आहो भाऊजी आणि घरच्यांना तरी भेटूयात ना. तो म्हणाला, काही गरज नाही, त्यांची वेळ नाहीये आपल्या जवळ यायची. तिने आपल्या घरच्यांना एकदा पाहिलं आणि त्याच्यासोबत 7 जन्म सोबत चालायला तयार झाली. तो म्हणाला, चल बस कारमध्ये. त्याचा आवाज आला तसं काही न बोलता ती बसली आणि सुरू झाला एक अनोळखा प्रवास. ती म्हणजे वय 21 वर्ष, 5.5 फूट उंच, गोरा रंग, काळे व लांबसळक कमरेच्या खालपर्यंत असलेले दाट केस. नुसतंच LLB च्या फायनल एक्झाम दिलेला होता. आपल्या कथेची नायिका अँड स्वराज जितेंद्र सुभेदार. तो म्हणजे 6 फूट उंची, गोरा रंग, काळे गहिरे डोळे, जेलेलने सेट केलेले केस. आपला कथेचा नायक डॉक्टर राज प्रदीपराव सरदेसाई. वय वर्ष 25. भूतकाळ काही दिवसांपूर्वी. स्वरा घरी या. तिने मोबाईल चेक केला तर तिच्या वडिलांचा फोन होता. ती आश्चर्यचकित नजरेने फोन बघू लागली. वडील म्हणाले, स्वरा आवाज ऐकू येतोय ना? हो. एवढंच बोलून तिने फोन ठेवून दिला. आज जवळपास 20 वर्षांनंतर ते स्वतःहून तिच्याशी बोलत होते. याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येतच होता. रिया, मीटिंग पोस्टपोन कर, तिच्या सेक्रेटरीला सांगून ती बाहेर पडली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वरा तर वकील आहे ना? तर ती फक्त वकील नसून एक सक्सेसफुल बिझनेस वुमन सुद्धा आहे. स्वरा म्हणाली, योगेश गाडी काढा आणि जेस रेडी करायला सांगा. आपण कोल्हापूरला जातोय. योगेश म्हणाला, येस बॉस. स्वरा म्हणाली, नरेश काका गाडी जरा लवकर एअरपोर्टला घ्या. नरेश काका म्हणाले, जी ताईसाहेब. स्थळ कोल्हापूर. सुभेदार इंडस्ट्रीन वेळ सकाळी 11 वाजता. वेदांत म्हणाला, डॅडी तुम्ही अचानक लग्नाचा विषय का काढताय? नुसतंच त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. फक्त 21 वर्षांचा आहे त्या. अजून त्याचा रिझल्ट सुद्धा लागलेला नाही. जितेंद्र म्हणाले, वेदांत तुम्हाला माहिती आहे की नाही आम्ही काय करतोय? तुम्ही शांत राहा. भाईजी शांत बसतील पण नाही. म्हणून सत्येंद्रांचा आवाज आला. जितेंद्र म्हणाले, सत्येंद्र तुम्हाला जर आमच्यासोबत वाद घालायचा असेल तर तुम्ही गेलात तरी हरकत नाही. वेदांत म्हणाला, सत्येंद्र शांत राहा. सत्येंद्र म्हणाला, पण वेदांतने डोळ्याने शांत करायचा इशारा केला. तसं वातावरण शांत झालं. थोड्या वेळानंतर दरवाजा उघडण्याच्या आवाजाने शांतता भंग झाली. सर्वांचं लक्ष दारांकडे गेलं तर ती येत होती. ब्लॅक कलरचा 3 पीस सूट, मोकळे सोडलेले केस, एक हात पॅन्टेच्या खिशात टाकत रुबाबात चालत येत होती. जितेंद्रांना मात्र तिच्यात हलकीच स्वतःची झलक दिसून येत होती. या बसा. जितेंद्र म्हणाले. तसं ती काही न बोलता सोप्यांवर बसली. स्वरा म्हणाली, तुम्ही आम्हाला बोलावलं का? जितेंद्र म्हणाले, कारण सुद्धा तसंच आहे. त्यांनी पॅच घेत पुढं बोलायला सुरुवात केली. आम्ही तुमचं लग्न ठरवलेलं आहे आमच्या मित्रांच्या मुलासोबत. राज नाव आहे त्याचं. तुम्हाला तर माहीतच असेल ना.
स्वरा म्हणाली, काय लग्न? ती ताळकन उठून उभी राहिली आणि म्हणाली, ओळखतो आम्ही, पण असं अचानक आत्ताच तर एक्झाम झालात ना आमचा, आणि एवढ्या लवकर लग्न करायची काय गरज आहे? माझं पण काहीतरी स्वप्न आहेत ना. जितेंद्र म्हणाले, मग प्रॉब्लेम काय आहे? झालं की LMB पूर्ण आणि बिझनेस आहे तुमचा. आता आणखीन काय करायचं राहिलं तुमचं? तशी तिने खाली मान घातली. सत्येंद्र काही बोलणार तेवढ्यातच वेदांतने त्यांच्या हातांवर हात ठेवला. त्यांचा मात्र संताप होतच होता. जितेंद्र म्हणाले, आतापर्यंत आम्ही तुमच्या कोणत्याच गोष्टीत अडवून केलेली नाही आहे, आणि आता आम्ही सांगू त्या मुलाशी तुम्हाला लग्न करावंच लागेल. स्वरा म्हणाली, ठीक आहे, तयार आहोत आम्ही. ती म्हणाली तसं सत्येंद्र रागाने उठून निघून गेला. वेदांतने सुस्कारा टाकला. जितेंद्र म्हणाले, आम्ही तुम्हाला त्यांची माहिती पाठवतो आणि येत्या 5 दिवसात लग्न आहे. तुम्ही लागा तुमच्या तयारीला. परत मुंबईला जाल ते आता लग्न करूनच. ती शॉक लागल्यासारखं त्यांच्याकडे बघायलाच लागली. वेदांत सुद्धा शॉक लागल्यासारखं त्यांच्याकडे बघत होता आणि म्हणाला, पण एवढ्या कमी वेळात एवढी तयारी करायची तरी कशी? जितेंद्र म्हणाले, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही यांना काय हवं काय नको ते बघा. स्वरा, तुम्ही घरी जा. ती शॉकमधून बाहेर आली. हो, ती फक्त हुंकारली. जितेंद्र म्हणाले, आम्ही म्हणालो घरी जा. तिने हो मध्येच मान हलवली. जितेंद्र मीटिंगसाठी निघून गेले. लाडो, वेदांतने तिला आवाज दिला. स्वरा म्हणाली, भाईजी, हे सगळं काय झालं? मला काही कळत नाही. डॅडींनी माझी एक्झाम कशी गेली ती विचारलं सुद्धा नाही, पण इथे वेगळंच काही झालं. वेदांत म्हणाला, लाडो, आम्हाला पण काही माहिती नव्हतं. आता समजलंय सगळं. पण राज चांगला आहे, आम्ही ओळखतो त्याला. तिने काही प्रतिक्रिया दिलीच नाही. स्वरा म्हणाली, भाईजी, निघतो आम्ही. थकलो, आता आराम करतो घरी जाऊन. ती थकल्या आवाजात म्हणाली. वेदांत म्हणाला, हो जा. मीनाला सांगतो ते येतील कॉलेजवरून घरी. स्वरा म्हणाली, नाही नको, आम्ही जाऊन पडतो थोडा वेळ. तसंही आम्ही येताना काही दिवसांची सुट्टी घेऊन आलेलोच होतो. वेदांत म्हणाला, बरं, जसं तुम्हाला ठीक वाटेल. ती घरी निघून गेली. स्थळ देसाई मेन्शन. वेळ संध्याकाळी 4 वाजता. प्रदीपराव म्हणाले, राज, आम्ही तुमच्याशी बोलायचं आहे. प्रदीपराव गरजले, पण तो मात्र शांतच होता. प्रदीपराव म्हणाले, आम्ही थकलेलो आहोत. तुमच्यासमोर हात टेकलेत. आम्ही वय झालेलं आहे. आता लग्न कधी करणार? लग्न करायचं की नाही? म्हातारे झाल्यानंतर आमचा बिझनेस सांभाळा म्हणून सांगितले. तर तुम्ही फार्मसी कंपनी सुरू केली. तेव्हा सुद्धा तुम्हाला आम्ही एका शब्दाने काहीही बोललेलो नाही होतो. पण आता नाही. आम्ही तुमचं लग्न ठरवलेलं आहे. लग्न स्वरासोबतच होईल, आणि आम्ही सांगतो हे शेवटचंच, नाहीतर आमचं मेलेलं तोंड बघाल तुम्ही. साधना म्हणाली, आम्हाला हे स्थळ पसंत नाही. ती अपशुगुणी मुलगी या घरात आम्हाला चालणार नाही. ती आली तर आम्ही हे घर सोडून निघून जाऊ. प्रदीपराव म्हणाले, तुम्ही का त्रास घेताय? आम्हीच निघून जाऊ, तेही कायमचे. राज, येत्या 5 दिवसात लग्न आहे तुमचं. लागा तयारीला. नाहीतर आम्ही काय म्हणालो ते लक्षात आहे ना? सोहम म्हणाला, भाऊसाहेब, काय बोलताय तुम्ही? हे मरणाच्या गोष्टी कधीपासून करायला लागल्यात? प्रदीपराव म्हणाले, तुम्ही सांगा आम्हाला, काय करू? या मायलेकरांची दुसरा पर्याय ठेवलेला आहे का यांनी त्यांच्यासमोर? प्रदीपराव हताश सुरात म्हणत होते. राज म्हणाला, डॅडा, पण. प्रदीपराव म्हणाले, आता पण नाही की काही पण नाही. तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. ते रागात अक्षरशः थरथरत होते. सोहम म्हणाला, भाऊसाहेब, या बसा येथे. दिनेश, पाणी आण. सोहम म्हणाला, हे घ्या पाणी. प्रदीपराव म्हणालेत, नाही, नको, आम्हाला काही गरज नाही आहे. राज जोपर्यंत लग्नाला होकार देत नाहीत तोपर्यंत पाणी सुद्धा पिणार नाही आम्ही. सोहमने केविलवाल्या नजरेने राजकडे बघितले. राज म्हणाला, ठीक आहे, करा तुमच्या मनासारखंच, पण आम्हाला भेटायचं आहे स्वराला. तसं सांगा जितेंद्र अंकलना आणि वेदांतला सुद्धा. स्वराला भेटून आल्यावर सांगतो आम्ही आमचा निर्णय. प्रदीपराव म्हणाले, लग्न ठरलेलं आहे राज. तिकडं तयारी सुरू झालेली असेल. आता तुम्ही माघार नाही घेऊ शकत. आणखीन एका, उद्यापासून लग्न होईपर्यंत तुम्ही ऑफिसला जाऊ शकत नाही. ही ऑर्डर सुद्धा आहे तुम्हाला आमची. स्वराचा नंबर मिळवणं तुमच्यासाठी अवघड नाही आहे. बोलून ठरवा कधी भेटायचं. या आता. राज म्हणाला, डॅडा. प्रदीपरावांनी हाताच्या इशाऱ्याने शांत राहायला खुणवले.
तसं रागाने धुसफुसत राज रूममध्ये निघून गेला. मागे मागे साधनासुद्धा निघून गेली. सोहम म्हणाला, भाऊसाहेब, राजच्या मर्जीविरुद्ध लग्न म्हणजे पुढे जाऊन स्वराला त्रास नको. त्याचा स्वभाव आपल्याला माहीतच आहे की, आणि वहिनी साहेबांना पण पसंत नाही आहे स्वरा. प्रदीपराव म्हणाले, कल्पना आहे आम्हाला त्याची, म्हणूनच जाणीवपूर्वक आम्ही हे लग्न ठरवलेलं आहे. त्या एकट्याशा अशा आहेत की या विस्कटलेल्या घराची घडी व्यवस्थित करू शकतात. मुख्य म्हणजे राजना हँडल करू शकतात. सोहम म्हणाला, पण त्यांचं वय किती, लहान आहेत त्या. राज समजून घेतील की नाही त्यांना? प्रदीपराव म्हणाले, घेतील, नक्कीच घेतील समजून. सोहम बाहेर नवरा कितीही वाघ बनून फिरत असला ना तरी बायकोंसमोर त्याची शेळीच होतो. आम्ही सांगतोय, विश्वास ठेवा आमच्यावर. सोहम म्हणाला, राज राहतील कोल्हापूरमध्ये लग्न झाल्यानंतर, असं वाटतंय का तुम्हाला? प्रदीपराव म्हणाले, सोहम, राज आनंदात राहिले की हे घर सुद्धा आनंदातच राहील, खात्री आहे आम्हाला. पुढं सोहम काही बोलणार तेवढ्यात भाऊसाहेबांची नजर ओळखून ते शांत झाले होते. प्रदीपराव म्हणाले, किती प्रश्न पडतात तुम्हाला? अजून सुद्धा लहानपणी जसे प्रश्न विचारायचे तसेच विचारता. सोहम हलकेच हसला. प्रदीपराव म्हणाले, बरं जितेंद्र, सोबत तुमची बोलणी करून घेतो आम्ही. हो भाऊसाहेब. असे बोलून सोहम निघून गेला. बाजूला उभ्या असलेल्या देवेंद्र आणि शिवेंद्रकडे भाऊसाहेबांनी बघितलं तर ते दोघे एकमेकांच्या कानात कुजबुजत करत होते. प्रदीपराव म्हणाले, झालं असेल तुमचं तर निघा आता. ते दोघे पण म्हणाले, हो हो मोठे काका. ते निघाले तसं प्रदीपरावांनी त्यांना परत आवाज दिला. ते थांबले. प्रदीपराव म्हणाले, देवेंद्र, मंडप आणि कॅटरची बघा, आणि जरा, आणि शिवेंद्र, तुम्ही जाऊन तुमच्या आईसाहेबांना बाहेरून घेऊन या. शहाण्यासारखे वागा जरा. तुमच्या मोठ्या वहिनी साहेब येताय आता. जा आता, लागा कामाला. हो म्हणत दोघेही निघाले. प्रदीपरावांनी सुस्कारा सोडत खुर्चीवर बसून घेतलं आणि म्हणाले, कसं होणार मी गेल्यानंतर या घराचं? देवालाच ठाऊक. नाही. मध्ये मान हलवत त्यांनी फोन हातात घेतला आणि जितेंद्रचा नंबर फिरवला. जितेंद्र नुसतेच मीटिंग संपवून केबिनमध्ये बसले होते. तेवढ्यातच त्यांचा फोन वाजला. जितेंद्र म्हणाले, बोल प्रदीप, काय म्हणतोयस तू? प्रदीपराव म्हणाले, आता प्रदीप नाही, व्याही म्हणायचं. जितेंद्र म्हणाले, हो बोला व्याही. काय लग्नाची तयारी कुठपर्यंत आलेली म्हणायची तुमची? त्यांनी अगदी कोल्हापूर स्टाईलमध्येच विचारलं. प्रदीपराव म्हणाले, कुठलं लग्न आणि कसले? काय सगळा सावडा गोंधळ सुरू झालेला आहे. जितेंद्र म्हणाले, का सगळं ठीक आहे ना? जितेंद्रने जरा काळजीतच विचारलं. प्रदीपराव म्हणाले, कसं बसं तयार केलंय लग्नासाठी मी राजला, पण साधना ऐकायला तयारच नाही आहे. भावना, वहिनीही बरंच काही सांगितलेलं दिसतंय. तू समजावं वहिनीला, नाहीतर हे लग्न होणं कठीणच आहे बाबा. जितेंद्र म्हणाले, हे लग्न होणार, आणि या लग्नात भावना आणि साधना वहिनी दोघेही उपस्थित राहणार. फक्त लग्नाचं काही तर इतर विधींना सुद्धा हातभार लावणार शब्द आहे माझा. प्रदीपराव म्हणाले, पण राजने अट घातली की त्यांना स्वराला भेटायचं. जितेंद्र म्हणाले, काही हरकत नाही ना, आजकालची मुलं भेटूनच लग्नाचा निर्णय घेतात. प्रदीपराव म्हणाले, एकदा विचारा स्वराला. जितेंद्र म्हणाले, त्यांची काहीच गरज नाही आहे, त्या आमच्या शब्दाबाहेर नाहीत. प्रदीपराव म्हणाले, ठीक आहे, मग मी तसं सांगतो राजला. जितेंद्र म्हणाले, हो, ठेवतो मी फोन, बाय. भावना म्हणाली, तुम्ही काय करता येथे? कडक आवाज कानांवर पडला तसं ती दचकली. भावना म्हणाली, काय विचारतोय आम्ही? हिम्मत कशी झाली तुमची आमच्या घरात पाऊल ठेवायची? देवकी म्हणाली. भावना. दोघींनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. देवकी. आजी म्हणाली. भावना तोंडांवर आवर घाला. कोणासोबत बोलता यायचं भान ठेवा. आत आहेत त्या आमच्या. भावनाकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपला मोर्चा स्वरांकडे वळवला. देवकी आजी म्हणाली, लाडो, कशा आहात? आजींनी त्यांच्या खबरीत हात चेहऱ्यांवर फिरवला. तसं तिने आजीला घट्ट मिठी मारली. भावना काळं तोंड करून इथून निघून गेल्या. स्वरा म्हणाली, आम्ही बऱ्या आहोत आजीसाहेब, तुम्ही कशा आहात? आजी म्हणाली, आम्ही सुद्धा छानच आहोत. तिने खाली वाकून आजींना नमस्कार केला. आजी म्हणाली, आयुष्यमान भव. भावनाकडे नका लक्ष देऊ तुम्ही. स्वरा म्हणाली, त्या दोघी गप्पा करत असताना तिथे आजोबा येत म्हणाले, आली का आमची छकुली? स्वरा म्हणाली, आजोबा,
ती धावत जाऊन आजोबांच्या कुशीत बिलगली. आजोबा म्हणाले, कशी आहे आमची छकुली? स्वरा म्हणाली, मी मस्त. तुम्ही कसे आहात आजोबा? आजोबा म्हणाले, आम्ही पण छान आहोत. आजी म्हणाली, जा आताच आलायत, हातपाय धुवून घ्या. स्वरा म्हणाली, आजोबा. आजोबा म्हणालेत, बोला ना. स्वरा म्हणाली, जळते तुमची बायको आपल्यावर. ते मोठ्याने हसले. आजी म्हणाली, आगाऊ कार्टी, थांब दाखवतोच आम्ही तुला आता. स्वरा म्हणाली, भागो. ती पळाली तसे ते दोघे हसायला लागले. आजी म्हणाली, अहो लाडू आले की घर हसल्यासारखंच वाटतं जरा आपलं. सूनबाईंना काय त्रास आहे याचा काहीच कळत नाही मला. आता मुलगी लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जायची, निदान आता तरी व्यवस्थित वागायला हवं ना तिनं. आजोबा म्हणाले, सांगणार कोण? जाऊ दे, छकुलीसाठी मस्त खायला कर. आजी म्हणाली, तुम्ही तिचं नाव सांगून स्वतःसाठी मागताय समजते मला. सुभेदार डॉक्टरांनी किती वेळा सांगितलंय तेलकट तुपकट खाऊ नका. आजोबा म्हणाले, मालकीनबाई आम्हाला काही होत नाही. आमचे 2 नातू डॉक्टर आहेत, ते बघतील. काही झालं तरी तुम्ही नका काळजी करू. आणि तुम्ही जे आम्हाला सारखं सुभेदार म्हणता ना, ते इथं ना काहीतरी होत नाही. ते स्वतःच्या हृदयांवर हात ठेवून म्हणाले. तशा आजी लाजल्या. आजी म्हणाली, सुभेदार काहीतरीच असतं तुमचं हे. काही वय आहे का आपलं हे? असले धंदे सुचतात तुम्हाला? पतवंड खेळायच्या वयात आहोत आपण. आजोबा म्हणाले, असले धंदे म्हणजे एकुलती एक लाडाची बायको आहे माझी. आमच्या शेजारच्या बाईला थोडीच करतो मी असं काही पण. आजी म्हणाली, करून तर बघा ना. तिच्या झिंज्या नाही आपटून तिच्या हातात दिल्या तर. नावाची देवकी सुभेदार नाही मी. आणि मी आहे आणि तुम्ही. आजीने एकदम ठसक्यात उत्तर दिलं. आजोबा म्हणाले, तेच तर मी पण हसतोय. 70च्या वयासुद्धा 20च्या दिसतोय. आजी म्हणाली, तुमचं आपलं काहीतरीच. जावा तिकडं. आजोबा मिशीला दाव देत म्हणाले. आजींनी काढता पाय घेतला तसे ते अजून जोरात हसायला लागले. स्वरा तिच्या रूमकडे जातच होती, तितक्यातच मागून आवाज आला, आज तर आलीस या घरात. कारण आईमध्ये आल्या. मला एक कळत नाही इतर लोकांना तुझा इतका का पुळका येत होते. पण लक्षात ठेव, मी कधीच तुला माफ करणार नाही. तसेही लग्न होणार नाही. ती खाली मान घालून उभी होती. भावना काढून निघून गेली. ती रडत तिच्या रूममध्ये निघून गेली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.